अविनाश वाघमारे पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सज्ज झालेत. पहिला चेंडू वाईड ऑर्करचा प्रयत्न आउटसाइड दी आउटस्टम जाऊ दिलाय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा सामना नाणेफेक जिंकलाय 500 कोडोली संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलं बॅटरसाठी अमर यांना आपण पाहतोय. अमर आणि रणजितची जोडी. आणखीन एक परफेक्ट ऑर्कर. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता झाले मैदानाच्या आतमध्ये. काय गोलंदाजी केली जाते अविनाश वाघमारे. आजच्या दिवसातली हायलाइट राहिली. आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ राहिलाय. स्वीप केलाय स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत एक सिंगल धाव फलकावरती लगावली जाते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येला श्री गणेश झालाय. धावसंख्येला आकार द्यायला सुरुवात झाली. खातं उघडलं जात आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस फ्लाइंग स्लिपचा क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. प्रवीण लोंढे फ्लाइंग स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. दरम्यान एक सिंगल येते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 2 या आकड्यावरती 2 रन्स ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाचा काही चालू आहे. पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी केली अविनाश वाघमारे. पॉवर प्लेचं षटक प्रत्येक सामन्यामध्ये चांगल्या प्रकारे हाताळलंय. ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ मिरा फरून क्षेत्ररक्षकाला सिंगल धाव फलकावरती लगावली जाते. स्वीप करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा कमालीचा परफेक्ट यॉर्कर. डॉट बॉल निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र पाहायला गेलं तर पहिल्या षटकाचा मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. धाव फलकावरती धावा लगावल्या गेल्या त्या 3 बिनबाद. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती मान फ्रॉम कोडोलीचा एक जबरदस्त गोलंदाज प्रवीण लोंढे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सज्ज झालेत. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी प्रवीण लोंढे यांच्या खांद्यावरती दिली गेली. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण पाहतोय. पहिला बॉल वरती हुक केलाय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी आलाय षटकार. सहा या आकड्यावरती धावफलक 9 या आकड्यावरती धावफलक या षटकाराच्या मदतीने या 6 धावेच्या मदतीने 9 या आकड्यावरती धावफलक. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर किनारा स्पोर्ट्स कसबा बावडा संघ देखील फाईट करत असताना पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. अगदीच विचार केला तर पहिलं षटक फक्त आणि फक्त 3 धावांचं राहिलं. त्यानंतर प्रवीण लोंढे यांच्या पहिल्या बॉलवरती षटकार लगावला. थोडासा खराब चेंडू हातायला अकूट टप्पा राखला आणि त्यानंतर षटकार ठोकला. अमर यांचं देखील कौतुक करावं लागेल. पहिल्या सामन्यामध्ये देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता. सराबाटने समोरच्या दिशेने अनिकेत पाटोळे डाऊन दी बॉल. विकेट मिळते. माघारी परतावं लागतंय. षटकाराचं प्रत्युत्तर. अमर बॅक टू द पॅव्हिलियन.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकार दाखल होत असताना पाहायला मिळतात. ओमकार म्हणजे काय, संकट मोचक आता मात्र बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि संघावरती संकट आलंय. संकट आलेलं दूर करायचंय. 9 या आकड्यावरती पहिला फलंदाज बाद झाला आणि आता मात्र ओमकारला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती, तिसऱ्या स्थानावरती. बॅकफुटला गेले, पॉइंटच्या दिशेने फटका केला. क्षेत्ररक्षक आहेत फक्त आणि फक्त. एक सिंगल धाव फलकावरती लगावली जाते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा टोटल धावसंख्येचा विचार केला तर 10 या आकड्यावरती धावफलक, 10 ऑन दी बोर्ड. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. स्ट्रायकिंग एंड वरती रणजित पाहायला मिळतात. आतापर्यंत 2 चेंडू आणि एक धावेची खेळी त्यांच्या बॅटमधून साकारली गेली तर दुसऱ्या बाजूला ओमकार सध्याच्या घडीला नवीन आलेत. 1 चेंडू आणि 1 धाव त्यांच्या बॅटमध्ये आले. क्षेत्ररक्षण बदललं जातं. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला गेलाय. डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आणि त्याचबरोबर आपण पाहतोय काऊ कॉर्नरच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये देखील रणनीत्या आखल्या जात आहेत. सरळ बॅटने घेण्याचा प्रयत्न, आता मात्र विकेटची संधी. अनिकेत माने झेल पकडला, विकेट मिळते. माघारी परतावं लागतंय. धक्का क्रमांक दुसरा. रणजित बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजित दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अजित यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. चौथ्या क्रमांकावरती इन ऍक्शन अजित यांना आपण पाहतोय. रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न, डॉट बॉलला निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू हाताळला गेला. अगदी जर पाहायला गेलं तर आउटसाइड ऑफस्टंप आणि त्यामध्ये रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न अपयश आलं. डॉट बॉल आला, निर्धाव चेंडूची सांगता झाले. अपयश आलं तर खचून जाऊन चालणार नाहीये. संघर्ष करावा लागणार आहे, परिश्रम घ्यावे लागणार आहेत. प्रयत्न केलाय. चेंडू हवेमध्ये. आनंदा मखदूम झेलच्या खाली झेल सोडलाय. आजचा दिवस निराशाजनक राहिलाय. आजचा दिवस विसरण्यासारखा राहिलाय. आनंदा मखदूम आजच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये देखील खराब गोलंदाजी केली. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील तितकीशी लय, जी गोलंदाजी त्यांची ताकद आहे ती ताकद आपल्याला पाहायला मिळाली होती आणि आता क्षेत्ररक्षण देखील खराब. आजचा दिवस खऱ्या अर्थाने निराशाजनक राहिला आनंदा मखदूमसाठी. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती तिसऱ्या षटकामध्ये अविनाश वाघमारे पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. अविनाश यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती तिसऱ्या षटकामध्ये पाहतोय. 2 षटकांमध्ये बनवल्या गेल्यात 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आणि आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती स्पिन ट्विन अविनाश वाघमारे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सज्ज झालेत. ड्राईव्ह केलं जातं. हँडसम ड्राईव्ह डीप म्हणून प्रोटेक्शन येतं. सिंगल कंप्लीट झालं. दुसरीचा प्रयत्न दिसत नाहीये. सिंगल धाव फलकावरती लगावली जाते. 12 या आकड्यावरती धावफलक. 2.1 षटकामध्ये 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. म्हणजेच काय तर किनारा स्पोर्ट्स संघाचे 12 वाजवले गेलेत. मात्र आता कमबॅक करावं लागणार आहे. आता या मॅच मध्ये पुनरागमन महत्वाची मॅच आहे. यानंतर जर पाहायला गेलं तर विजय मिळवणारा संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणार आहे आणि सुपर 8 मध्ये क्वालिफाय व्हायचं असेल तर या मॅच मध्ये जिंकणं देखील गरजेचं आहे. ओयस वेगात जाणारा बॉल फ्लाइंग स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. टॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. 12 या आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावलाय.
तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. तिसरं षटक प्रगती पथावरती 6 षटकांची मॅच आतापर्यंत फक्त आणि फक्त 12 धावा लगावल्या गेल्यात. यावेळेस देखील स्विंग आणि शरीराचा वेध सिंगल फक्त आणि फक्त धाव फलकावरती ऍड होते आहे. चुकी झाली, क्षेत्ररक्षण खराब राहिलाय. मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल धाव फलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा टोटल धावसंख्येचा विचार केला तर 13 या आकड्यावरती धावफलक. 13 ऑन दी बोर्ड, 13 धावा धावफलकावरती. यावेळी सरळ बॅटने फटका केला. क्षेत्ररक्षक आहे अनिकेत पाडोळे. वर कॅच, कमालीचा झेल, सुपर मॅग्निफिसंट पीस ऑफ फिल्डिंग. अनिकेत पाडोळे टाळ्यांचा गजर होऊन जाऊ दे. अविश्वसनीय, अमानवीय झेल तिथे पकडला गेला. छोटा पॅकेट बडा धमाका, झेल पकडलाय. कौतुक करावं लागणार आहे. तिसरा धक्का फसलाय. तिसरा फलंदाज आता मात्र बाद होत असताना पाहायला मिळतोय ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्या मेन स्क्रीन वरती. पुन्हा एकदा हा झेल पाहायला मिळतोय. अनिकेत पाटोळे एक चांगला झेल पकडला गेलाय. अगदी जर पाहायला गेलं तर उडी मारली आणि त्यानंतर एक महत्वाची विकेट देखील आली आहे. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न, दांडी 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 दांडी, गोल. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर यांना आपण पाहतोय. 13 या आकड्यावरती चौथा फलंदाज बाद झालाय आणि मैदानाच्या आतमध्ये आता मात्र सागर यांना आपण पाहतोय 13 या आकड्यावरती चौथा, म्हणजेच काय 3-13 वाजवलेत किनारा स्पोर्ट्स संघाचे. आणि आता इथून कमबॅक करावा लागणार आहे, इथून पुनरागमन करावा लागणार आहे, इथून संघर्ष करावा लागणार आहे. अविनाश वाघमारे कमालीची गोलंदाजी गेले या मॅच मध्ये. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. आजच्या दिवसातील सर्वोत्तम गोलंदाज कोण आहे? अर्थातच आजच्या दिवसातला सर्वोत्तम गोलंदाज अविनाश वाघमारे. कमालीची गोलंदाजी आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये, प्रभावशाली कामगिरी, सातत्य दाखवलंय. स्पेल समाप्त झालाय. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त. 13 धावा फलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती 4थ्या षटकामध्ये 4थं षटक हाताळण्यासाठी अमोल शिरट्टे, मॅन फ्रॉम सैनिक टाकळी. सैनिक टाकळीचा एक वेगवान गोलंदाज, सैनिक टाकळी एक्सप्रेस अमोल शिरट्टे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. पहिला बॉल लोअर फुल टॉस, समोरच्या दिशेने फटका केलाय. प्रोटेक्शन डीप मधून येत आहे. सिंगल कंप्लीट झाले. अविनाश वाघमारे चुकी झाली आहे. आतापर्यंत आजच्या दिवसातली पहिली चुकी म्हणावी लागणार आहे. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने
धावसंख्येचा टोटल पुढे सरसावत आहे. धावसंख्येचा विचार केला तर 15 या आकड्यावरती धावफलक. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत 15 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता आणि जसा हा चेंडू हाताला तसा यष्टांच्या पाठीमागून अनिकेत माने देखील बोलला वेल बोल्ड. चांगला चेंडू हाताला, टप्पा पडला, उसळी घेतली आणि या चेंडूवरती सर्वोत्तम चेंडू हाताला गेला. धावसंख्या मात्र रोखली 15 या आकड्यावरती. अजूनही 4 चेंडूंचा काही शिल्लक आहे. चौथं षटक चालू आहे. आडवा बॅटने ऑन साइडला, क्या बात आहे. षटका टोकला, गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं होतं, मात्र ओमकारच्या बॅटमधून षटकार आलाय. येस, नक्की सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर किनारा स्पोर्ट्स कसबा बावडा संघाची परिस्थिती थोडीशी खराब आहे. मात्र म्हटलं जातं ना, परिस्थितीच्या हातातील कठपुतळी बनण्यापेक्षा ती परिस्थिती बदलण्याची ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे आणि ती ताकद निर्माण केली जाते. सध्याच्या घडीला ती ताकद दाखवली जाते ओमकारच्या माध्यमातून. कोलवा टप्प्याचा परफेक्ट यॉर्कर, कमबॅक राहिलाय सैनिक टाकळी एक्सप्रेस. डॉट बॉल हाताला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. 21 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. जिथे फलंदाजांचा बोलबाला राहिलाय तिथे या मॅच मध्ये धावा रोखल्यात. आडवा बॅटने पुन्हा एकदा ऑन साइडला फटका केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. अनिकेत पाटोळे सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, फेकी 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 फेकी, कमालीची विकेट मिळते. माघारी परतावं लागतंय. सागरची खेळी संपुष्टात रनआउटच्या स्वरूपात. सागर बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर सागर यांची जागा घेण्यासाठी प्रमोद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. जरूर एक षटकार आला, मात्र त्यानंतर सैनिक टाकळी एक्सप्रेस अमोल शिरट्टी मैदानाच्या आतमध्ये कमाल करत असताना पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस, एक्स्ट्रा कव्हर्सला घेण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन येत आहे डीप मधून, क्षेत्ररक्षक दूर राहत आहेत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी आलाय चौकार. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 4 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या तर 26. 5 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती 5व्या षटकामध्ये मान फ्रॉम शिरोळ अनिकेत माने गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5वं षटक हाताळण्याची जबाबदारी अनिकेत मानेच्या खांद्यावरती दिली गेली आहे. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर कर्णधार देखील आहे या संघाचा आणि त्याचबरोबर विचार केला तर शिरोळचा अभिमान म्हणून देखील याच्याकडे पाहिलं जातं. अनेक वर्ष क्रिकेटची सातत्याने सेवा केली, चांगला खेळ सातत्याने दाखवला आणि आता सध्याच्या घडीला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पुन्हा एकदा अनिकेत माने 5वं षटक हाताळण्यासाठी समोर प्रमोद आपल्याला पाहायला मिळतील. प्रमोद देखील कमी नाहीये, त्यांच्याकडे देखील क्षमता आहे मोठे फटके घेण्याची. एक्स्ट्रा कव्हर्सला फटका घेण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक चेंडूच्या काले. विकेट मिळते पहिल्या बॉल वरती. विकेट 6वा धक्का, 6वा फलंदाज 26 आकड्यावरती बाद.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राणा दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. अनिकेत माने यांच्या विरोधामध्ये आता मात्र राणा यांना आपण पाहतोय ओमकारची साथ देण्यासाठी. 6 फलंदाज बाद झालेत आणि आता मात्र 8व्या क्रमांकावरती राणा आपल्याला पाहायला मिळत. 26 या आकड्यावरती 6 फलंदाज म्हणजेच काय तर वर्चस्व राहिलंय 500 कोडोली संघाचं. आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलाय अलॉंग द ग्राउंड. जमिनीच्या साह्याने हा फटका केलाय. क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती लगावली जाते. एका सिंगलच्या मदतीने 27 या आकड्यावरती धावफलक 27 ऑन द बोर्ड. कुठेतरी विचार केला तर फलंदाज देखील हजेरी लावत असताना पाहायला मिळाले. ओ रिवर्सचा क्या बात है, उलटा फुलटा अल्टी पलटी चेंडू सीमारेषेच्या बाहेर कलटी आला षटकार. ओ क्या बात है, आणखीन एक हवाई हल्ला, हवाई सफर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. एकोणचाळीस या आकड्यावरती 39 ऑन दी बोर्ड. बॅक टू बॅकचे 2 षटकार अनिकेत मानेच्या विरोधात टोकले. ओमकारचं कौतुक करावं लागेल. या अगोदर रिव्हर्सचा फटका, त्यानंतर सरळ बॅटने ऑन साइडला फटका आणि 2 फटके. ओमकार कौतुक करावं लागणार आहे. 11 मध्ये 27 धावा त्यांच्या बॅट मधून आल्या आहेत. याच वाईड ऑर्करचा प्रयत्न, इथे मात्र डॉट बॉल आला. इथे निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेस आणखीन एक तिसरा आलाय. म्हटलं जाताना स्वप्न अशी पहा की जी झोप उडवून देतील. प्रयत्न असे करा की जे नशिबालाही झुकवून देतील. आयुष्याच्या वाटेवर अडथळे तर येणारच, पण पाय असे ठेवा की ते शिखराला देखील गवसणी घालतील. बॅटिंग आवडली असेल ओमकारची तर टाळ्यांचा गजर कसबा बावडेकर ओमकारसाठी होऊन जाऊ द्या. कमालीची बॅटिंग केली जाते. 3 षटकार या षटकामध्ये ठोकले. धावसंख्या 45 या आकड्यावरती 5 षटकांचा काही समाप्त झालाय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सैनिक टाकळे एक्सप्रेस अमोल शिरट्टी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सज्ज झाले आहेत. 6वं षटक, स्लॉग वरचं हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी सैनिक टाकळीचा वेगवान गोलंदाज अमोल शिरट्टी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. पहिला बॉल, वेगवान चेंडू पाहायला मिळाला रनआउटच्या स्वरूपात. राणाजी यांना विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. राणा माघारी परतत असताना पाहायला मिळत आहे. 7वा धक्का बसलाय. 7वा फलंदाज राणा बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर ब्रिजेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 7वा धक्का बसलाय राणाजी यांची जागा घेण्यासाठी. ब्रिजेश यांना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये, मात्र दुसऱ्या बाजूला ओमकार पाहायला मिळतोय.
आउटसाइड दी ऑफ स्टंप वाईड यॉर्करचा प्रयत्न. पंचांचा इशारा काय येतो पाहणं गरजेचं आहे. पंचांचा इशारा काय येतोय. चला पंच आपला निर्णय काय असेल तो कळवायचा आहे. चला वाईट चेक केलं जात आहे. आमचे थर्ड अंपायर सागर पाटील सर चाचणी करतील. चला इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या मात्र स्थिरावले 45 या आकड्यावरती. वाईड यॉर्करचा प्रयत्न आणि प्रयत्नामध्ये यश देखील आलंय आणि खेळपट्टीच्या मधून जायचं नाहीये. गोलंदाज आपल्याला एक विनंती असणार आहे. यस आता आउटसाइड ऑफ स्टंप आता दंडित केलं जाईल वाईटच्या स्वरूपात. आता एक्स्ट्रा धाव फलकावरती लगावली जाते. 46 या आकड्यावरती धावफलक. 46 ऑन दी बोर्ड. एका बाजूला जर पाहायला गेलं तर संघर्ष प्रत्येक फलंदाजांनी केलाय. कसबा बावडा संघाच्या फलंदाजांनी मात्र दुसऱ्या बाजूला ओमकार या सामन्यामधील चर्चेतील नाव राहिलंय. 14 चेंडू आणि 33 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आले. आडवा बॅटने ऑन साइडला फटका केला अनिकेत पाटोळे. क्या बात आहे. मात्र मर्यादा ओलांडल्या. एफर्ट साठी टाळ्या होऊन जाऊ अनिकेत पाटोळेसाठी. षटकार एफर्ट्स कमालीचे पाहायला मिळाले. खेळाडू वृत्ती देखील तिथे पाहायला मिळाले. अनिकेत पाटोळे एक सुरेख झेल पकडला होता. दुसरा पकडण्याची संधी आली होती. हातातोंडाशी अगदी घास देखील आला होता. मात्र हा झेल आता मात्र षटकाराला मर्यादा ओलांडल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचते 52 या आकड्यावरती. 52 ऑन दी बोर्ड. 50 गाठली जाते. आता मात्र जर विचार केला तर एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचण्यामध्ये यश आलंय. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे कौतुक ओमकारचं करावं लागणार आहे. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चला त्याचबरोबर अश्वमेध स्पोर्ट्स आयोजन कमिटीकडून अनिकेत पाटोळे आपल्यासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलंय. 52 या आकड्यावरती धावफलक. 52 ऑन दी बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरचा फटका. क्रॅकिंग कव्हर डाव. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आला चौकार. थँक्यू सो मच डीजे. म्हटलं जातं ना सोई हुई किस्मत को जगाना है तो मेहनत को हत्यार बनाना है. आणि आता मेहनत खऱ्या अर्थाने ओमकार या मॅच मध्ये घेतोय. लोअर फुल टॉस. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. काय बॅटिंग केली जाते. 17 चेंडू आणि 47 धावांची खेळी.
ओमकारच्या बाटमध्ये आले टाळ्यांचा गजर देखील ओमकारसाठी झालाय. एका चेंडूचा काही शिल्लक आहे. संघाला सुस्थितीमध्ये आणून ठेवलंय. आपण पाहिलं तर 60 ही धावसंख्या संध्याकाळच्या सत्रामध्ये सन्मानजनक मानली जाते आणि ती धावसंख्येपर्यंत आता मात्र मजल मारले. एक चेंडू शिल्लक आहे. अर्धशतक पूर्ण केलं जाईल का? आजच्या दिवसामध्ये एकही अर्धशतक लगावलं गेलेलं नाहीये. पहिल्या 2 दिवसामध्ये 3 अर्धशतक लगावली गेले. चौथं अर्धशतक लगावलं जाईल का? शेवटचा बॉल, शेवटच्या बॉल वरती अर्धशतक क्रमांक 14 ओमकारच्या बॅटमध्ये बॅटिंग आवडली असेल तर टाळ्यांचा गजर ओमकारसाठी होऊन जाऊ दे. म्हटलं जाताना रस्ते किती कठीण असले तरी चालायला शिका, अपयश किती मोठं असलं तरी जिंकायला शिका. या खेळाडूने आज मैदान जिंकलंय, या खेळाडूने आज बाजी मारली, या खेळाडूने आता या सामन्यामध्ये 4थं अर्धशतक झळकावलंय आणि धावसंख्या 66 या आकड्यावरती 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय. जिंकण्यासाठी 36 बॉल, आवश्यकता 67 धावांची आहे. चला दोन्ही टीम स्पीडअप घ्यायचं. कसबा एवढा लगेच क्षेत्ररक्षण सजवायचंय. 5:30 वाजलेत. चला त्याचबरोबर उद्याच्या दिवसामध्ये देखील 4 मातब्बर संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. उद्याच्या दिवशी देखील रणसंग्राम उद्याच्या दिवसामध्ये देखील रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळणार आहे. उद्या ठीक 10 वाजता पहिला सामना पिलव बारामती संघाच्या विरोधामध्ये SHM करारचा संघ हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आणि त्याचबरोबर दुसरा सामना डॉन 11 पुणे संघाच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. DC वन साइड पनवेलचा संघ आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 2 संघांची प्लेइंग 11 आले. डॉन 11 अर्थातच पुणे पोलीस बॉईज संविधान ग्रुप पुणेचा संघ, यामध्ये डॉन प्रथमेश बबलू खामकर, रवी घोले, विशाल थरक, परेश कांबळे, विजय खडके, रोहन गरदाडे, राहुल यादव, वीरेन नायनेट, अजिंक्य गोले, सौरभ दळवी आणि अविनाश दबडे याच वटार परिसरातील एक जबरदस्त खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर DC वन साइड पनवेल अर्थातच राहुल कांबळे, प्रवीण चव्हाण, रमेश आचार्य, नयन बोपी, अमित रॉय, निखिल कांबळे, रोहन पोळ, हर्ष मडवाळ, पवन ठाकूर, निमेश सिंग, प्रतीक पाटील आणि साहिल पाटील हे DC पनवेल संघामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. उद्याच्या दिवशी देखील रणसंग्राम, महासंग्राम, महायुद्ध रंगताना पाहायला मिळणार आहे. लीग स्टेज मधला शेवटचा सामना, शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला दरम्यान पारितोषिक आलं. ओमकार यांच्यासाठी पारितोषिक कसबा बावड्याचे एक जुने जाणते खेळाडू संतोष कासवटकर सर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक ओमकार यांच्यासाठी आलं. गुगल पेच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आलं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. मॅन फ्रॉम कवटे महाकाळ रवी देवकाते आणि त्याच्या साथीने अनिकेत माने शिरोळचा एक जबरदस्त ऑलराऊंडर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाले आहेत. मात्र आता रणसंग्राम होणार आहे. आता मजा येणार आहे. कुठेतरी जर पाहायला गेलं तर सुरुवातीची काही षटकं फलंदाजांसाठी संघर्षाची होते, त्यानंतर संघर्षातून वाट ओमकारने निर्माण केली. दरवाजे ओपन झाले, दरवाजे उघडले या सामन्याचे आणि आता 66 या धावसंख्येपर्यंत मजल मारण्यामध्ये यश आलंय आणि आता 67 धाबांची आवश्यकता. 36 मध्ये 67 धाबा बनवायच्यात. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पहिल्या षटकामध्ये ब्रिजेशला आपण पाहतोय. पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी
ब्रिजेशच्या खांद्यावरती दिली जाते. पहिला षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक स्ट्रायकिंग एंड वरती रवी देवकाते. पहिला बॉल रिव्हर्सचा फटका, अल्टी पलटी, चेंडू सीमारेषेच्या बाहेर कलटी. पहिला बॉल वरती आलाय चौकार. पहिल्या बॉल वरती चौकार आला. पहिल्या बॉल वरती चौकाराने स्वागत केलंय रवी देवकाते. बॅकफुटला गेले, एक्स्ट्रा कवचला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी रवी देवकातेच्या बॅट पडून आणखीन एक ब्रँडेड चौकार. धावा संख्या आता मात्र 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 8 ऑन द बोर्ड. 8 धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 बॉल वरती 2 चौकार रवी देवकातेच्या बॅटमधून आले. सध्याच्या घडीला कवठे महाकाळामधून बिलॉंग करणारा हा खेळाडू, या खेळाडूची देखील चर्चा सातत्याने रंगताना पाहायला मिळते. तो खेळाडू आपल्याला सध्याच्या घडीला बॅटिंग साठी पाहायला मिळतोय. 2 चौकार आले आणि आता दबाव पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच कानमंत्र देखील दिले जातात. त्यामुळेच रणनीत्या रवी देवकातेच्या विरोधात आखल्या जातात. कसं बाद करावं यासाठी रणनीत्या, कशा प्रकारे धावा रोखाव्या यासाठी रणनीत्या आखल्या जातात. यावेळेस बॅटची लिडिंग एज, विकेट मिळतीये. प्लॅन सक्सेस झाला. रणनीती आखली होती, जाळं रचलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये रवी देवकाते फसले. पहिला फलंदाज, पहिला धक्का. रवी बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अविनाश वाघमारे दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक लेफ्ट हँड विस्फोटक बॅटर बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत. सरा बॅटने डाऊन द ग्राउंड फटका केला. रणजित येथील एक सिंगल धाव फलकावरती लगावली जाते. त्या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 9 ऑन द बोर्ड. 9 धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अविनाश वाघमारेला आपण पाहतोय नवीन बॅटर बॅटिंग साठी 3ऱ्या क्रमांकावरती. पहिल्या बॉल वरती एक सिंगल घेतले. 9 या आकड्यावरती धाव फलक. 9 ऑन द बोर्ड. हो, यावेळेस देखील पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आलाय. पंचांनी दंडित केलंय. 9च्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आली आहे. म्हणजेच काय, येणारा बॉल फ्री हिटचा असणार आहे. मर्यादा ओलांडल्यात. इथे देखील मर्यादा ओलांडल्या गेल्या. फ्री हिटचा बॉल असणार आहे. आता संधी फलंदाजाकडे असणार आहे. आता संधी अनिकेत मानेकडे असणार आहे. खऱ्या अर्थाने या संधीचं सोनं करावं लागणार आहे, कारण या मॅच मध्ये आता कुठेतरी थोडस पिछाडीवरती पाहायला मिळतोय. आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी अनिकेत मानेचा ताट. गोलंदाजाची वाट. टोकला चौकार.
आला. चौदा या आकड्यावरती धावफलक 14 ऑन दी बोर्ड. 31 मध्ये 53 बनवायचे आहेत. 66 बनवल्या गेल्या. एक सन्मानजनक धावसंख्या उभारली गेली आणि त्यानंतर ती धावसंख्या वाचवण्यासाठी देखील फाईट केलं जात आहे. पुन्हा एकदा आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. इथे डॉट बॉल येतो. इथे निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. एका चेंडूचं षटक संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या त्या 14 एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती मान फ्रॉम येवलूजचा फिरकी गोलंदाज एक युवा टॅलेंटेड खेळाडू कृष्णात काशीद गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला आणखीन एक चर्चेतील नाव येवलूजला बिलॉंग करणारा एक छोटासा गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू. आपण पाहिलं तर 11 जणांची टीम देखील सहजासहजी होत नाही आणि त्या गावाला बिलॉंग करत असताना या खेळाडूची चर्चा सातत्याने राहिली आहे. तो खेळाडू कृष्णात काशीद गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. दुसरं षटक हाताळण्याची पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी एका युवा खेळाडूच्या खांद्यावरती दिले कृष्णात काशीद वरती. दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिले स्ट्रायकिंग एंड वरती अविनाश वाघमारेला आपण पाहतोय. पहिला बॉल वरती कमालीचा चेंडू हातायला गेला. या खेळाडूचं कौतुक करावं लागणार आहे. अगदी कमी वयामध्ये या खेळाडूने टेनिस क्रिकेट विश्वाची दार ठोठावलेत. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या मात्र 14 या आकड्यावरती रोखलंय. धावसंख्या रोखली जाते. स्ट्रायकिंग एंड वरती अविनाश वाघमारेला आपण पाहतोय. यस इथे खराब बॉल. इथे खराब चेंडू पाहायला मिळाला. हुक करत असताना 4 धावांची मोहर लगावली जाते. 1 बाउन्सचा इशारा. 1 ऑफ दी ओव्हरचा इशारा. चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने 18 या आकड्यावरती धावफलक. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि त्यामध्ये खराब चेंडू हाताळायला अविनाश वाघमारे. आजच्या दिवसामध्ये या खेळाडूने खऱ्या हाताने प्रभावित केलाय. बॅटच्या सहाय्याने बॉलच्या सहाय्याने या खेळाडूने आजच्या दिवसामध्ये प्रभावित केलाय. समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड समालोचन कक्षाला दिले सलामी. अविनाश वाघमारेच्या बाद पडून आला षटकार. चोवीस आकड्यावरती धावफलक. 24 ऑन दी बोर्ड. आता मात्र कृष्णाच्या विरोधात षटकार ठोकलाय. हो यावेळेस कमबॅक केलंय या खेळाडूने. आता मात्र कमबॅक केलंय. खऱ्या अर्थाने विचार केला तर एक युवा खेळाडू आजच्या दिवसामध्ये फिरकी गोलंदाजांची चर्चा राहिली. अविनाश वाघमारे असेल, त्याचबरोबर रोहित कांडेकर, जावेद संधी आणि त्या एका अनुभवी खेळाडूंच्या यादीमध्ये एका युवा खेळाडूचं देखील नाव येतंय, ते म्हणजे कृष्णात काशीद. या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये प्रभावित केले, चांगली गोलंदाजी केली. तर आता या मॅच मध्ये देखील तशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागणार आहे.
मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, बाटची लिडिंग एज, विकेट मिळते, माघारी परतावं लागतंय, कमबॅक झालं, विकेट मिळाली. अविनाश वाघमारे बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, मॅन फ्रॉम कवटे महाकाळ, कवटे महाकाळचा छोटा पॅकेट बडा धमाका मिस्टर डायनामाइट अर्थातच अनिकेत आनंदा पाटोळे बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. चौथ्या क्रमांकावरती आता मात्र स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट मिस्टर डायनामाइट अर्थातच अनिकेत पाटोळेला आपण पाहतोय. 500 रुपयांचं पारितोषिक, 200 रुपयांचं पारितोषिक. शफलून घेण्याचा प्रयत्न, मात्र दुसऱ्या बाजूला कृष्णात काशीद नावाची चर्चा राहिली आहे. कमालीची गोलंदाजी, एक षटकार एक चौकार आला, मात्र त्यानंतर कमबॅक कसं असावं तर कृष्णात काशीद सारखं असावं. फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्या आणि एक महत्वाची विकेट मिळवून दिली आहे. जिंकण्यासाठी आता मात्र 24 चेंडू असणार आहेत. 24 चेंडू मध्ये बनवायच्यात किती? 43 धावा. 24 मध्ये बनवायच्या 43 धावा. तोपर्यंत ऐकूयात एक डीजेचं सुमधुर गाणं. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती या सामन्याचा अर्धशतकवीर अर्थातच ओमकार गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने मी मगाशी म्हटलं होतं संकट मोचक आहे, संकट मोचक म्हणून बनावा देखील लागणार आहे आणि तो बनला. त्याने अर्धशतक ठोकलं आणि आता मात्र या मॅच मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती अनिकेत माने आपल्याला पाहायला मिळत आहे. शिरोळचा अभिमान, प्राईड ऑफ शिरोळ. स्ट्रायकिंग एंड वरती अनिकेत मानेला आपण पाहतोय. 24 मध्ये बनवायच्या 43 धावा, 24 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. चला वेग घ्यायचा, क्षेत्ररक्षण सजवण्यामध्ये इतका वेळ नको. चला स्पीडअप घ्यायचा. 24 चेंडू आणि 43 ची आवश्यकता आहे. 24 मध्ये 43 धावा बनवायच्या. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो, क्षेत्ररक्षण हलवलं जातं. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यासाठी वेळ देखील घेतला जातोय. चला 5:42 झाले, अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. बॅड लाईटचं कारण चालणार नाहीये, नोंद घ्यायचे दोन्ही संघ. स्पीडअप करायचं आहे. चोवीस चेंडू आणि आवश्यकता 43 धावांची. 24 मध्ये बनवायच्या 43 धावा. पहिला बॉल वरती टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पहिला बॉल वरती डॉट बॉल आलाय. 23 मध्ये 43 बनवायचे आहेत. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर पहिल्या दिवसामध्ये देखील ईश्वर स्पोर्ट्स ईश्वरपूर संघाने अगदी जर पाहायला गेलं तर खुल्या गटातील संघाला, ग्रामीण पटलावरचा संघ आणि त्या संघाने खुल्या गटातील संघाला पराभूत केलं होतं. आणि आता मात्र या मॅच मध्ये 23 मध्ये समीकरण 43 आहे, संघर्ष करावा लागणार आहे. हो, यावेळेस देखील आणखीन एक डॉट बॉल, दुसरा डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅकचे 2 निर्धाव चेंडू हाताळले जात आहेत. स्ट्रगल केला जातोय अनिकेत माने, स्ट्रगल केला जातोय, संघर्ष केला जातोय. संघर्षातून वाट निर्माण करायचे, संघर्षातून बाहेर यायचं, एक चांगली धावसंख्या उभा राहायचे, संघाला सुस्थितीमध्ये आणून ठेवायचं. 22 मध्ये 43 बनवायचे. येणारे 22 बॉल, आवश्यकता 43 ची. यावेळेस पुन्हा एकदा सर्व बॅटने फटका केला. क्षेत्ररक्षक, वर कॅच,
कमालीचा अगदी समोरच्या दिशेने सूर मारत असताना दूर काढलाय फलंदाजाचा, विकेट मिळते. तिसरा धक्का, तिसरा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. चला अश्वमेध स्पोर्ट्स संघ खिशे मोकळे करतोय. पारितोषिक यांच्यासाठी देखील आलंय 101 रुपयांचं कॅश प्राइज. या जेलसाठी प्रमोद आपल्यासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम कोडोली प्रवीण लोंढे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाले. 4थ्या क्रमांकावरती प्रवीण लोंढे यांना आपण पाहतोय जिंकण्यासाठी 21 मध्ये 43 ची गरज आहे. यावेळेस देखील क्या बात आहे, क्या बात आहे. आजच्या दिवसामध्ये ओमकार नावाची चर्चा राहिली आहे. ओमकार म्हणजेच गणपती बाप्पाचं नाव, म्हणजेच संकटमोचक आणि वारंवार संघावरती आलेलं संकट या खेळाडूने दूर केलंय आणि त्यामुळेच या मॅच मध्ये त्याच्या नावाची चर्चा रंगतीये. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. काय सामना रंगतोय, सुरेख आता मॅच पाहायला मिळतीये. यावेळेस आतल्या बाजूला वळाला, आतल्या दिशेने कट केला, विविधता पाहायला मिळाली. या अगोदर 4 चेंडू बाहेरच्या दिशेला वळाले. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न फलंदाजांनी जसा या चेंडूवरती सफल केला, आतल्या बाजूला वळावला. फलंदाजाकडे पाहून अगदी गोलंदाजी केली जाते. फलंदाजाचा फुटवर्क बघून गोलंदाजी केली जाते आणि त्यामुळे आतापर्यंत धाव खर्च केलेली नाहीये. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आडवा बॅटने ऑन साइडला फटका केला, प्रोटेक्शन आलाय डीप मधून. एक सिंगल ला फलकावरती लगावली जाते. दुसरीचा प्रयत्न होतोय. वरती मात्र समाधानी राहावं लागतं.